तर एक JCB मशीन महिन्याचं किती कमावू शकते? 90,000 का 2,00,000 किंवा त्यापेक्षा अधिक? तर चला आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण JCB बद्दल बोलणार आहोत. कारण की मला कमेंट आलते की JCB या व्यवसायाबद्दल थोडंसं सांगा. व्यवसाय म्हणजे आता समजा JCB आहे म्हणजे वाहनासारखीच आहे, मशिनीसारखीच मशीन आहे, परंतु त्यांच्यापेक्षा वेगळी आणि पॉवरफुल आहे. कारण हे JCB जे आहे ते परफेक्ट कॉम्बो आहे. परंतु JCBचा व्यवसाय चालण्यासाठी तुमच्या आसपासच्या म्हणजे 1-2 गावामध्ये तरी ते JCB वाहन नसू नये, म्हणजे तुमचं तेव्हा चांगलं चालेल. आणि राहिली गोष्ट तर मिशन ही आपल्याला कितीपर्यंत भेटेल किंवा हे चालेल का नाही, तर सुरुवातीला आपण या मिशनीच्या म्हणजे मॅनेजमेंटबद्दल बोलूया. तर ही मशीन दिवसाचं कमीत कमी एका दिवसामध्ये 15 ते 20,000चं काम करू शकते. पण हे 20,000 खिशामध्ये आले असं नाही, कारण काम केलं म्हणजे 20,000 टोटली खिशामध्ये येत नाहीत. तर त्याच्यामध्ये समजा ड्रायव्हरचा खर्च, मेंटेनन्स अलग काढून आणि पेट्रोल म्हणजे डिझेल अलग काढून आपल्याला खर्च ठेवावा लागेल आणि आपलं प्रॉफिट मोजावं लागेल. तर समजा एका दिवसामध्ये आता पर हावरवर आहे सध्या चालू, एका दिवसामध्ये किती 12 घंटे 16 घंटे सुद्धा JCB चालू शकते. कारण ते कन्स्ट्रक्शनचं जर काम असलं तर फिक्स 16 घंटे आणि कमीत कमी दिवसाचे 20,000 हे प्रॉफिट नाही, 20,000 पडतेत. आणि त्याच्यामध्ये ड्रायव्हरचे आणि डिझेलचे काढून एक 10 ते 12,000 पकडूया आपण, कारण 12 नाही 10,000 पकडू. 10,000 जातील आणि 10,000 एका दिवसाचे राहतील, म्हणजे 24 घंट्यामध्ये 16 घंटे काम केलेले 10,000 राहतात. काम आपण नाही, ड्रायव्हर लावायचा, ड्रायव्हर ठेवून, किंवा तुम्ही स्वतः देखील चालवू शकता नवीन चालवायचं असेल तर. आणि समजा 10,000 एका दिवसाची कमाई 10,000 जर असेल तर 1,00,000 किती दिवसात होतात? 10 दिवसात 1,00,000. आणि आपल्या महिन्यामध्ये 30 दिवस असतात, म्हणजे की तसं आपण मल्टिप्लाय जर केलं तर 3,00,000 रुपये एका महिन्याचे एका JCB मागं उरू शकतात. परंतु आता JCB घेतली की बाबा रोज 10,000 येतात असं नाही, कारण त्याला देखील मेहनत करावी लागते. तुमच्यापाशी जर पैसे नसतील, तुम्ही जर लोनवर जर घेत असाल तर तुम्ही आधी संपूर्ण विचार करून घ्या, कारण की काम भेटतंय का नाही बाबा, आपल्या एरियामध्ये भेटेल का नाही, तुम्हाला काम कोणतं भेटेल. शेतामध्ये एखादं तळाव किंवा विहीर खोदण्याची असेल तर थोडीशी, बरं का, जास्त खोल नाही, विहीर किंवा वाळवंटी रानामध्ये वाळू काढण्यासाठी भेटू शकतं. त्याच्यानंतर सरकारी कन्स्ट्रक्शनचं काम भेटू शकतं. रोड जे असतं ना, रोड फोडणी किंवा त्याच्यामध्ये माल टाकणे, पसरणे याचं काम भेटू शकतं. हो, जर तुमचं सरकारी म्हणजे गव्हर्नमेंटचे जे माणसं असते त्यांच्यासोबत चांगली ओळख असेल तर तुम्ही रोडच्या कामाला लागू शकता, म्हणजे लगेच गाडी घेऊन लागू शकता. परंतु गाडी घेतली म्हणजे कमाई सुरू झाली असं नाही, याच्यासाठी खूप विचारपूर्वक तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल, कारण तुमच्या एरियामध्ये चालेल न चालेल काही शक्यता नाही, सांगता येत नाही. हो, परंतु JCB ही अशी मशीन आहे, जर तुमच्या एरियामध्ये तुम्ही खूप थोडासा दिमाग लावून चालवला तर ती तुम्हाला महिन्याचे 3,00,000 प्लस देऊ शकते, म्हणजे कमवून देऊ शकते. तसं तर टोटल त्याचं 6,00,000 होईल, पण आपण अर्धा खर्चात सोडून ठेवलेत फक्त 3,000. आता ते तुमच्यावर आहे, ते काम कसं करता, कोणत्या प्रकारचं करता, किंवा शेतीमध्ये सुद्धा JCB लागते लेवल करण्यासाठी. रान लेवल करतात JCBनं, ट्रॅक्टरनं करतात. परंतु आता हे राहिलेलं तुमची मर्जी. जर समजा तुम्हाला JCB बद्दल अजून काही माहिती हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर या JCBची प्राईस असेल कमीत कमी 25,00,000 पासून स्टार्ट आहे, ते 35,00,000, 45,00,000, 50,00,000, म्हणजे तुमच्या घेण्यावर आहेत. मॉडेल आहेत मॉडेल्स, पण स्टार्टिंग प्राईस आता सध्या 28,00,000 आहे, म्हणजे 25च्या पुढेच आहे. तर तुम्ही घेऊ शकता. हा व्यवसाय देखील खूप चांगला आहे, परंतु तुमच्यापाशी या व्यवसायासाठी आधी पैसे पाहिजे. म्हणजे समजा एक 15 तरी लाख पाहिजेत. हप्त्यावर जरी घ्यायचं म्हणलं तर हप्ता आपल्याला कमी बसावा आणि म्हणजे लिमिटमध्ये बसावा आणि व्याजही कमी जावं, याच्यासाठी 15 लाखाच्या वर पैसे तुमच्यापाशी असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. आणि अशाच बिझनेस आयडियासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलवर क्लिक करा. धन्यवाद. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.